मंडळी नमस्कार. राम राम. पार्थ बावस्कर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या घराघरामध्ये जी रामरक्षा आपण म्हणत असतो त्या रामरक्षेबद्दल आज आपण बोलणार आहोत. ही जी रामरक्षा आहे, आपल्या संस्कृतीने आपल्याला इतक्या सुंदर श्लोकांचं वरदान दिलेलं आहे की या श्लोकांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या भोवती काही सुरक्षा कवच निर्माण व्हावं. गणपती अथर्व शीर्ष म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, ही रामरक्षा म्हणा, ही रामरक्षा या सगळ्या स्तोत्रांमध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि त्या रामरक्षेच्या जन्मकथेबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपली पुराणं, आपले वेद आणि आपल्या संस्कृतीमधले हे जे सगळे ग्रंथ आपल्याला सांगितलेत, आपण त्याच्या वाट्याला फारसे जात नाहीत. आणि त्याच्या वाट्याला न गेल्यामुळे मग त्याच्याबद्दलच्या काही शंका आपल्या मनात तशाच राहतात. म्हणून आज ही रामरक्षा कशी लिहिली गेली, आपण सगळेजण ते 38 श्लोक जेव्हा म्हणत असतो तेव्हा त्या 38 श्लोकांच्या माध्यमातून एक निराळी ऊर्जा, एक निराळा विचार आपल्या मनामध्ये संचारत असतो. पण ही रामरक्षा कशी लिहिली गेली याबद्दलचं कुतूहल आज मी तुमच्या पुढे उलगडणार आहे. कशी लिहिली गेली रामरक्षा? बुधकौशिक ऋषींनी त्या रामरक्षेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरह. आपल्याकडे ही जी स्तोत्र लिहिली गेली त्या स्तोत्रांच्या लेखनामागची भूमिका त्या ऋषींनी अनेकदा स्पष्ट केलेली आहे मित्रांनो. मग हे बुधकौशिक ऋषी, ज्यांचा इतर आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये आपल्याला फारसा कुठे उल्लेख आढळत नाही, अशा बुधकौशिक ऋषींनी ही 38 श्लोकांची रामरक्षा कशी लिहिली? किंबहुना त्यांनी तर असं म्हटलंय की आदिष्टवान यथा स्वप्ने. मी त्या सुषुम्ना अवस्थेमध्ये असताना मला कोणीतरी दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतावरून मी ही रामरक्षा लिहिली. या रामरक्षेचं मी लेखन केलं. हे कसं घडलं याबद्दलची एक फार सुंदर कथा आपल्याकडे सांगितलेली आहे. म्हणजे खरं तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपल्याकडे आज साधारणतः 500हून अधिक प्रकारची जगभर रामायण आहे. या सगळ्या रामायणांमध्ये प्रमुख रामायण म्हणजे मूळ अस्सल रामायण जर कुठलं असेल तर ते वाल्मिकींचं रामायण आहे. कारण वाल्मिकी त्या काळात त्या रामाला समकालीन होते आणि समकालीन लेखकानं लिहिलेली रामकथा आपण सगळ्यात आदर्श मानली पाहिजे. वाल्मिकींचं रामायण हे आपल्याकडे सगळ्यात ऑथेंटिक रामायण सांगितलं जातं. पण त्या अनुषंगाने अशी अनेक रामायणं आपल्याकडे आलेली आहेत, वाल्मिकी रामायणावरनं प्रेरित होऊन लिहिलेली आहेत. त्यातलं एक आनंद रामायण, आणि त्यामध्ये एक सुंदर कथा असते. ती कथा अशी आहे मित्रांनो की आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपल्याकडे पुराणांमध्ये शंकर आणि पार्वती यांचे काही संवाद प्रसिद्ध आहेत. आणि त्या शंकर पार्वती संवादामध्ये पार्वती माता शंकर भगवानांना एकदा प्रश्न विचारते आणि तो प्रश्न असा आहे की केनोपायेन लघुनाम विष्णोर नाम सहस्त्रगम. आपल्याकडे विष्णू सहस्त्रनामाला प्रचंड महत्व आहे. तर त्या पार्वतीची शंका अशी आहे की केनोपायेन लघुनाम विष्णोर नाम सहस्त्रगम पठ्यते पंडितेर नित्यम श्रोतृमिच्छामि अहम प्रभू. ही जी पंडित मंडळी आहे, ही जी जाणकार मंडळी, ही जाणकार मंडळी जे विष्णू सहस्त्रनाम सातत्यानं म्हणत असतात आणि ज्या विष्णू सहस्त्रनामाचं अमाप पुण्य आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, त्या विष्णू सहस्त्रनामाचं लघुत्तम रूप काय आहे भगवन, तुम्ही मला सांगाल का? केनोपायेन लघुनाम विष्णोर नाम सहस्त्रकम पठ्यते पंडिते नित्यम श्रोतृमिच्छामि अहम प्रभू. अशी शंका पार्वती माता उपस्थित करते आणि प्रत्यक्ष साक्षात शिवमौली भगवान शंकर त्या पार्वती मातेच्या शंकेचं समाधान करतात आणि असं म्हणतात, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अगं वरानने, सहस्त्रनामांचं पुण्य ज्या एका नामामध्ये आहे ते नाम म्हणजे रामनाम. काय त्या रामनामाची महती आहे बघा. आपण एखाद्याला भेटलो तर काय चाललंय, राम राम असं म्हणतो. आणि आपल्याकडे माणूस त्याच्या अखेरच्या प्रवासाला जेव्हा निघून जातो तेव्हा सुद्धा त्या रामाचं नाम घेतच अखेरच्या प्रवासाला जायला लागतं. माणसाचं चराचर व्यापून, माणसाचं सगळं आयुष्य व्यापून उरलेलं हे रामनाम आहे. हे रामनाम कसं उरलं याची एक सुंदर जन्म कहाणी आहे. आणि मग त्याचा संदर्भ पुढे त्या रामरक्षेशी आलेला आहे. काय सांगितलं गेलं आपल्याकडे एक सुंदर कथा अशी सांगितली गेली, ती अशी आहे की हे जे साधारणतः शतकोटी प्रविस्तरम असं रामनाम आहे. ह्या रामनामाची महती तिच्या 100 कोटी श्लोकांमध्ये किंवा त्या 100 कोटी उच्चारांमध्ये सांगितली गेली आहे. ते रामनाम असं एकात कसं आलं याबद्दलची कथा अशी सांगितली जाते आपल्याकडे की त्या भगवान शंकरांकडे म्हणे एक दिवस देव, दानव आणि मानव या तिघांनी गर्दी केली आणि भगवान शंकरांना आश्चर्य वाटलं. आता ह्या इतक्या सुंदर कथा आहेत, या कथांमधला अर्थबोध जर आपण घेतला ना तर आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आपल्याला कळतं. गमत बघा,
खरं तर देव, दानव आणि मानव यांची युती होणं अशक्य आहे, पण तरी सुद्धा भगवान शंकराला आश्चर्य वाटलं की ही तीन माणसं ज्यांचं कधी एकमेकांशी पटत नाही, हे त्रिलोकातले लोक कसे काय आपल्या पुढे आले. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की आज देव, दानव आणि मानव कसे काय आलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे जे 100 कोटी श्लोकांमधलं रामनाम आम्हाला आहे, त्या रामनामाची जी महती आहे ती आम्हाला तुम्ही वाटून द्या, आणि आमच्यात भांडण लागलंय, आम्हाला काही ते वाटता येत नाही. ते म्हणाले अगदी खरं आहे, मी वाटणी करीन वगैरे हे सगळं मान्य आहे मला, पण एक गोष्ट नेहमी अशी राहील की इतकी समसमान वाटणी त्याची शक्य नाही, कारण तिघांमध्ये ते कसं वाटलं जाणार. ते म्हणाले ठीक आहे, समसमान नाही, पण किमान आमचं समाधान होईल अशी तरी वाटणी तुम्ही आम्हाला करून द्या. मग भगवान शंकरांनी एक युक्ती केली. ते असं म्हणाले की मी वाटणी करायचा प्रयत्न करेल, पण त्यातनं जर थोडं काही उरलं तर ते मात्र तुम्ही मला द्याल का. भगवान शंकरांनी आपल्या समोर डाव्या बाजूला दानवांना, उजव्या बाजूला मानवांना आणि मध्ये देवांना बसवलं, आणि मग ते एक 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 अशी वाटणी करत गेले. आणि ती वाटणी त्या रामनामाची जेव्हा संपली मित्रांनो, तेव्हा बरोबर देव, दानव आणि मानव यांच्या वाट्याला 33,33,33,333 नामं आली. आता इतकी वाटणी झाल्यानंतर सुद्धा त्या रामनामामधला काहीतरी उरणार होतच. इतकी समसमान वाटणी झाली त्या रामनामाची, तरी सुद्धा त्यातला एक श्लोक उरला, आणि तो उरलेला जो श्लोक होता तो अनुष्टुप वृत्तामधला होता. आपल्याकडे आपल्या व्याकरणकर्त्यांनी व्याकरण लिहिताना त्याचे काही नियम लिहिलेले आहेत. ते आज 2026 साली मी बोलतोय तुमच्याशी, आज जितके तंतोतंत खरेत तितकेच 8,000 वर्षांपूर्वी सुद्धा खरे आहेत. आमची भाषा इतकी प्राचीन, आमची भाषा इतकी समृद्ध आहे. मित्रांनो, त्या रामनामाच्या महतीबद्दलचा तो एक अखेरचा श्लोक ज्या अनुष्टुप मधला होता, ज्या अनुष्टुप वृत्तातला होता, त्या अनुष्टुप वृत्तामध्ये 32 अक्षर असतात. आता देव, दानव आणि मानव या तिघांमध्ये त्या 32 अक्षरांची वाटणी करायची, तर 10, 10 आणि 10 अशी वाटणी होणार. आणि मग ती 10, 10 आणि 10 अशी वाटणी झाल्यानंतर काहीतरी उरणार. त्या 10, 10, 10 अशी 30 वाटणी झाल्यानंतर जी 2 अक्षरं उरली, ती 2 अक्षर मात्र शंकरांनी असं सांगितलं की आता माझ्या परीनं मी समसमान वाटणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी 2 अक्षरं उरली, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो होतो, जे थोडंसं उरेल, ज्याची वाटणी करणं शक्य नसेल, ते मी माझ्याकडे ठेवेन. आणि देव, दानव आणि मानव यांना इतका अपरंपार आनंद झाला, ते म्हणाले की एवढं मोठं भांडण आमच्यातलं या भगवान शंकरांना मिटवलं. खरंच तू किती निस्पृह आहेस रे, तू आमचं हे भांडण मिटवलंस आणि तू आमची समसमान वाटणी करून दिलीस. ते 2 शब्द, ती 2 अक्षर ठेव तुझ्याकडे, आणि ती 2 अक्षरं ठेव तुझ्याकडे, असं म्हटल्यानंतर जितका आनंद त्या देव, दानव आणि मानवांना झाला, तितकाच आनंद त्या देवाधिदेव भगवान शंकराला सुद्धा झाला. आणि ती 2 अक्षरं जी अनुष्टुप वृत्तामधलं ते श्लोक वाटून झालेली होती, ती 2 अक्षरं राम अशी होती. आता तुम्ही मला असं म्हणाल की मग राम आणि रामाचा जन्म आणि वाल्मिकी रामायण हे सगळं, मग त्याच्या आधी शंकर आणि हे सगळं कसं आलं. मित्रांनो, राम या शब्दाचा अर्थच मुळात निस्पृह ज्ञान. राम या शब्दाचा अर्थ रममाण होणं. राम या शब्दाचा अर्थ आपली स्वतःमध्ये भावसमाधी लागणं. आणि राम या शब्दाचा अर्थ स्वतःची ओळख पटण्यासाठीची साधना सुरू होणं. ती राम ही अक्षरं त्या भगवान शंकरांना मिळाली, आणि त्यांनी आपला चिरंतन वास ज्या कैलासामध्ये, त्या रामनामामध्ये ते इतके आरूढ झाले, ते इतके दंग झाले, आणि ते रामनाम असं अक्षरशः त्यांनी सर्वस्व आपलं मानलं. त्या रामनामाची भावसमाधी लागली, आणि ते रामनाम त्या भगवान शंकरांना मिळाल्यानंतर त्या कैलासावरती ते त्या रामनामात दंग झाले, गुंग झाले. आणि त्या रामनामाची महती असं इतकं समृद्ध, इतकं संपन्न असं रामनाम भगवान शंकरांना मिळालंय, ही बातमी सगळ्यांना कळाली. मग त्या सगळ्या ब्रह्मर्षींना ती बातमी कळाली. मग ते सगळे ऋषी शंकराकडे आले, आणि त्या शंकरांना म्हणायला लागले की अरे, आम्हाला पण सोय रामनाम सांगा, आम्हालाही त्या रामनामाची महती सांगा. पण शंकर कसले सांगतायत, त्यांची भावसमाधीच उतरेना. आणि ती जी इतकी प्रगाढ भावसमाधी लागलेली होती, ते ब्रह्मर्षी बिचारे कंटाळायला लागल्यावर किती वेळ थांबायचं, कधी उतरेल यांची भावसमाधी. एक एक आपल्याकडे फार पेशन्स नसतो ना, एक 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 माणूस गळून जायला लागला, आणि ते सगळे आलेले ऋषी निघून गेले. त्या सगळ्या ऋषींमध्ये एक ऋषी होते, ते तिथे तसेच ती भावसमाधी उतरण्याची वाट बघत होते. आता शंकर भगवान अशा एका गूढ अवस्थेमध्ये शिरलेले आहेत हे त्यांना कळलं, आणि ते कळल्यानंतर ह्यांनी सुद्धा तपाचरण सुरू केलं. असे शंकर भगवान बसलेत, आणि समोर ते ऋषी बसलेत, त्यांचं तपाचरण सुरू झालं. आणि त्या तपाचरणाच्या सगळ्या लहरी आणि त्या भगवान शंकरांच्या रामनामाच्या तपाचरणाच्या लहरी ह्या एका अशा ऊर्जितावस्थेला पोचल्या की त्या ऊर्जितावस्थेमध्ये, त्या सुषुम्ना अवस्थेमध्ये, म्हणजे ती भावसमाधी इतकी
गागूढ झाली, इतकी प्रगाढ झाली की ह्या दोघांच्या, आता हल्ली आपण म्हणतो ना ब्लूटूथ कनेक्शन झालं किंवा एअरड्रॉप झाला, तशा पद्धतीने मी आपल्याला सांगतो त्यांची साधना आणि यांची साधना, त्या साधनेचं तपोबल इतकं वाढलं की त्या साधना अवस्थेमध्ये, ते साधना मस्त असताना त्यांनी काय केलं तर भगवान शंकरांनी ते रामनाम आपल्या समोर बसलेल्या त्या बुधकौशिक ऋषींना सांगितलं. बुधकौशिक ऋषींना त्या रामनामाची महती कळत गेली आणि बुधकौशिक ऋषी त्या सुषुम्ना अवस्थेमध्ये असताना भगवान शंकरांकडनं ते रामनाम प्राप्त करते झाले. आणि त्या सुषुम्ना अवस्थेत भगवान शंकरांनी त्या रामनामाचं जे कवच, त्या रामनामाचं जे महत्व, त्या रामनामाची जी महती सांगितली, ती महती मग त्या सुषुम्ना अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी जशीच्या तशी लिहून घेतली. आणि मग बुधकौशिक ऋषी असं म्हणायला लागले, काय म्हणायला लागले, आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामिमां भर. त्या आदिष्टवान, त्या सुषुम्ना अवस्थेमध्ये शंकरांनी मला जे रामनाम दिलं, ते त्यांनी जसं दिलं, जसं सांगितलं तसं तुमच्या पुढे प्रगट करतोय. आणि मग त्यातनं निर्मिती झाली 38 अशा सुंदर श्लोकांची, जे 38 श्लोक आज आपण रामरक्षेचे श्लोक म्हणून वापरतो. ती रामरक्षा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वरदायिनी आहे. ती रामरक्षा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं सुरक्षा कवच आहे. त्या रामाच्या प्रत्येक अवयवापासनं, त्या रामाच्या प्रत्येक गुणापासनं, त्या रामाच्या सर्वांगापासून आम्ही काय घ्यायचं, आम्ही काय शिकायचं, तो राम आमचा आदर्श कसा आहे, या चराचराला विभागून, या चराचराला सगळं देऊन जे उरलेलं आहे, सगळं चराचराचं समाधान, देव दानव आणि मानव यांचं समाधान करून जे उरलंय ना, ते हे रामनाम आहे. आणि ते रामनाम त्या 38 श्लोकांच्या माध्यमातून बुधकौशिक ऋषींनी तुम्हा आम्हाला दिलं. ही खरंच आपल्या संस्कृतीमधली, आपल्यासाठीची अतिशय भाग्याची गोष्ट आहे. म्हणून ते रामनाम जपलं पाहिजे. म्हणून मुखी ते सातत्याने रामनाम आपण जपलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. त्या रामनामाची महती आपण गायली पाहिजे. आणि किमान ती रामरक्षा सातत्याने, नित्योपासना हा एक सुंदर शब्द आहे आपल्याकडे. आपल्याला सेल्फ प्रोटेक्शनसाठी हल्ली बाहेरनं काही गोष्टी लागतात, पण मित्रांनो, ही अध्यात्मात अंतरीची जी ज्योत आहे ना, अध्यात्माची, ती जर आपण उजळली आणि स्वतः या श्लोकांच्या माध्यमातून, या कवचांच्या माध्यमातून जर आपल्या भोवती एक ऊर्जा वलय आपण प्राप्त करू शकलो ना, तर किती सुंदर गोष्ट होईल. ते ऊर्जावलय सांगणारा श्लोक म्हणजे, ते ऊर्जावलय सांगणारं एक स्तोत्र म्हणजे हे रामरक्षा स्तोत्र आहे. त्यामुळं एक विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येकाने आपल्या नित्योपासनेमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात ना, आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात ना, मग त्या अडचणी आपल्यापर्यंत येऊच नयेत किंवा आलेल्या अडचणी त्या तितक्याच तीव्रतेनं पुन्हा माघारी फिराव्यात, यासाठी आपल्या भोवती एक सुरक्षा कवच करायचं असतं. ते सुरक्षा कवच या रामनामाचं असेल तर आयुष्य किती सुंदर होईल, आयुष्य किती सोपं होईल, आयुष्य किती सुकर होईल. म्हणून हे रामनामाचं कवच आपण आपल्या भोवती धारण करूया, अंगी बाणूया. आणि आज या निमित्तानं, आज रामनवमी आहे खरं तर, म्हणजे रामनवमीच्या निमित्तानं हा व्हिडिओ तुमच्या पुढे मांडावासा वाटला. तर ही सगळी भूमिका तुम्हाला सांगावीशी वाटली. आपल्या पुराणांमधल्या या सगळ्या कथा तुमच्या पुढे मांडाव्याशा वाटल्या. कशी आहे ही या रामरक्षेची जन्मकथा, हे तुम्हाला सांगावंसं वाटलं. आपल्या तरुण पिढीला प्रश्न पडतात ना की कसं घडलं असेल आणि काय हे आपल्याकडच्या श्लोकांचं महत्व आहे, तर नाही, ते सगळे श्लोक इतक्या महत्वाचे आहेत. ते सगळे श्लोक आपल्याला नव्या जाणीवा करून देणार आहेत. ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि पार्थ बावस्कर ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपल्याला नेहमी म्हणत असतो की देव, देश आणि धर्म याबद्दल मी आपल्याशी संवाद साधत असतो. देव, देश आणि धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. आणि आज अगदी थोड्या वेळामध्ये रामरक्षेबद्दल, रामरक्षेच्या जन्मकथेबद्दल मी आपल्याला जे सांगितलं ते आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुमच्या आयुष्यामध्ये या रामरक्षेनी, या रामनामानी जर काही बदल घडवले असतील तर तुमचे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा. भेटूया असाच एक नवा विषय घेऊन. फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या माध्यमांवर पण मी बोलत असतो, तिथे सुद्धा भेटत राहूया एखादा नवा विषय घेऊन. पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आज रामनवमीच्या निमित्तानं, किंबहुना काय हो, रोज ते रामनाम आहे आपल्या आयुष्यामध्ये, तर त्या रामनामाची महती पोचवत राहा, पसरवत राहा. भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.